आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप सादर केला. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान, कपास क्रांती योजना राबवण्यात येणार असून सघन कापूस लागवड, क्लोज स्पेसिंग आणि एकात्मिक पीक व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं घेण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केलं आहे. बंगळुरू इथं दिनांक 8 ते 10 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 26व्या ज्युनियर आणि सब ज्युनियर राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत नागपूरची आंतरराष्ट्रीय दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं दिमाखदार कामगिरी करत तिहेरी सुवर्णपदक पटकावलं. ईश्वरीनं 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक, 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 100 मीटर फ्रीस्टाईल या प्रकारांमध्ये सहभाग घेत तीनही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून आपलं आणि नागपूरचं नाव उज्ज्वल केलं. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह वादळी वाऱ्यांची, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात 1-2 ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. वर्धा इथं आज 44.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची, त्याखालोखाल नागपूर इथं 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.